महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोविड लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. माजी नगरसेवक मंदार हळबे यांच्या प्रयत्नाने डोंबिवली पूर्व राजाजी पथ येथील आदर्श विद्यालयात मोफत कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून माजी नगरसेवक मुकुंद पेडणेकर व माजी नगरसेवक मंदार हळबे यांच्या जनसंपर्क कार्यालयात जनतेला सोयीचे व्हावे म्हणून नाव नोंदणी करण्यात येत आहे. माजी नगरसेवक मुकुंद पेडणेकर हे जातीने लक्ष देऊन शिस्तबद्धरित्या कार्यक्रम राबवित आहे. रोज सुमारे 500 ते 600 नागरिकांना लसीकरण केले जात असून सुनियोजित कोरोना लसीकरण केले जात असल्याने नागरिकांनी माजी नगरसेवक मुकुंद पेडणेकर व माजी नगरसेवक मंदार हळबे यांचे आभार मानले. तर लसीकरण केंद्राचा नागरिक मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहे. डोंबिवली महानगरपालिकेच्या सहाय्याने सदरील लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस. निश्चित लोकांची जी मागणी होती की लसीकरण केंद्र जास्तीत जास्त व्हावीत, जेणेकरून लसीकरण केंद्रावरची गर्दी कमी होईल आणि लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत लस पोहोचेल. त्या माध्यमातून गेले 10 दिवस झाले आम्ही लसीकरण केंद्र चालवतो आहे. आज आमच्याकडे ॲव्हरेज रोजचे 550 ते 600 लोकांचं आम्ही लसीकरण करतो आहे आणि खूप शिस्तबद्ध पद्धतीने लोकही चांगल्या प्रकारे कॉपरेट करत आहेत. स्टाफ पण सगळा चांगला कॉपरेट करतो आणि आम्ही पण आमच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून चांगली मॅनेजमेंट करून दिवसाला 500 ते 600 लसीकरण कसं होईल याच्यावर आमचं लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि जास्तीत जास्त केंद्र आजच आत्ता रामचंद्रनगर गांधीनगरमध्ये अजून एक केंद्र चालू करण्याच्या संदर्भात त्या अधिकाऱ्यांची वेळी व्हिजिट होती. आमचे काही पदाधिकारी आणि अधिकारी आम्ही व्हिजिट करून ते सेंटरसुद्धा आम्ही सोमवारी चालू करतो. आणि जास्तीत जास्त सेंटर्स चालू करून वॅक्सिनेशन जितक्या लवकर पूर्ण होईल तेवढा कोविडवर कंट्रोल आणण्याचं काम पण जास्त वेगाने होऊ शकतं. निश्चित जर आपल्याला कोरोनाशी लढून यशस्वी व्हायचं असेल तर जे बेसिक नियम आहेत, मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि विनाकारण घराच्या बाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी न जाणे, या ज्या बेसिक गोष्टी एवढ्या जरी लोकांनी पाळल्या तरी आज जी परिस्थिती आहे बाहेर की बेड मिळत नाही, व्हेंटिलेटर्स मिळत नाही, या सगळ्यातनं आपण बाहेर पडून नॉर्मल लाईफपर्यंत जाऊ शकतो एवढं लोकांनी लक्षात घ्या.